काही इज्जतच नाही ठेवली भाऊ गावातल्या लोकांनी पंचाची. हे, मला बी वाटतं आता जाव का नाही पंचाकडे का द्याव सोडून त्याला. बरं मी जातो. ए थांब ना. अरे गंगूताईने खायला बांधून दिलं का नाही काही? दिलंय ना. अरे हे घे. अरे काय गुन्हे हाय रे तू भैरू. जातो. अरे मी काय सांगितलं ते ध्यानात ठेव रे. यो भैरू मोर काम येईन असं वाटतं. भेटाय पाहिजे. बाळू, माझ्या क्षेत्रात तरी प्राण्यांची हत्या होऊ नये अशी माझी इच्छा होती. तरीही अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थासाठी लोक आजही मोक्या प्राण्यांचा बळी घेत आहेत. बाळू, हे बाळू, कवा धर ना हाका मारते हाय म्या. असा खुळ्यागत का उभा आहेस? समद्यांच्या ठाई एकच आत्मा आहे, दिसना माणसाला. बाळू, अरे आम्ही काय बोलतो हाय, तू काय बोलतो हायस? बोल. तुला गावातल्या लोकांसंगत नाही जायचं ना? न ग जाऊस. मी आज समजा ऐकलं हाय, तुझी यात काय बी चूक नाही. ये भैरू. भेटलं का गंगूताईला? आय कशी आहे? काय सांगायचं, देखलीला समजा सांभाळायला लागतंय. तास होतं काय कामाचे नाही. तर दाजी नाही म्हटल्यावर लय सासूरवास करते तिला. मग संग घेऊन यायचं की 4 दिवस? मी विचारलं तिला पण नाही म्हणली. कसं व्हायचं गंगूताईचं, आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. यांनी बाला वचन दिलं होतं ना व, त्यामुळे समद्यांचा सांभाळ करीन म्हणून. हे अनाथ आहे माझ्या. आय मग बाळूला धाडायचं ना तिच्याकडं. ए बैरू, तुझं डोसकं नगत चालू. हा, एवढंच वाटत होतं ना तर तू थांबायचं होतस. हे असं आहे याचं. तुला काय बोलायला गेलं तर तिसरंच बोलतो तू. अरे पर त्याला नाही आवडत तर कशा पायी बोलता तुम्ही? तुलाच कळतंय बघ. हा की कोणाला काय कळत नाही. बरं गावात काय घडलंय का? तर येताना बाहेरची लोक येशीवर भेटली. विचारत होती अक्कोळगाव हेच का? हातात लाठ्या काठ्या होत्या त्यांच्या. पांडुरंगा, जे संकट आहेच गावावर. काय झालं? काय नाही, जाऊ दे. तुम्हाला बेहाय काय झालंय? मी उभा हाय ना वैत.
ये करे मंगळू अजून बी दुखत करे अरे तात्या कालपासून या पायवर हाय तर वरच आहे होय? बघू खाली जातच नाही अरे देवा आय, 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 आय. गेला का मला एक समजत नाही हे बघ, कालपासून इथं हात लावतो एक बरगडीत लागत नाही रे हाताला हा मधल्या मध्ये भुगा झाला काय कोणा ठाव अरे 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 अरे. एवढं करून सवरून ते बाळू बाजूलाच कसं काय रे अरे तात्या 30 तर गमत आहे तो देवाचा काय येणार नाही बाळाचे पाय धराया आता मी बी बघतो तो काळ भैरी काय करतो तर नाहीतर मग मी बी त्या बाळाचेच पाय धरतो काय काळ भैरी हा कसं म्हणतो रे त्याच टिटिम टिटिम आणि चिट ए, तात्या तसं नाही र मग? टीम घे टीम बे, हट. याचं मंतर देव ए, पर तात्या हा? एक काम चांगलं झालं बघ काय आता उद्यापासून गावातला कोणी बी त्या बाळासंग काम करायचं नाही हा अंगाशी आता कसं बोलला म्हणजे आपल्याला जे करायचं होतं ते झालं का नाही हा. कसं असं. नाही आता मोर काय करायचं त्याचा विचार करू हा आता मोर काय करायचं हे मी काळ भैरीला विचारतो हा तू त्याला जाऊन विचारतो काय समजत मग अरे मी पंचायत सरळ सांगतो आता हे करायचं मग ते करायचं आणि त्याच्यानंतर असं असं करायचं समजा ऐकतो ते माझं तुला काय करायचं आहे ते तू कर हं. तर मला एक समजत नाही तो बाळ्या बोलला आणि पाटला चवाडा पेटला कसा अरे बाळे ए तात्या बाळू अरे कुठं फापाला तू आम्हाला सोडून कुठं निसटला मला तर वाटलं पाटलानं तुला जावई करून घेतला काय गपरे महाद्या हा? ए बाळू तू आमची नुकसान भरपाई करून दे आता कसली र कसली म्हणजे अरे आमची काही चूक नसताना बी त्या पाटलाच्या माणसाचा उगाच उगाच मार खाल्लाय आम्ही ए मांगड्या तुझा काय संबंध हा आमच्या संग तात्या आला होता अरे मी आम्ही होतो की र माझं तू नाही दिसला मला अरे बाबा मी बी आलो होतो भटकत भटकत बोला फुलाची गाठ पडली हा, हा. मेंढ्या चोरायच्या होत्या ना व ए मंगळ्या मेंढ्या चोरायला आलत तू मेंढ्या चोरायला अरे मुक्क जनावर असत ते किती जीव असतो आमचा मेंढ्यात अरे लबाड्या कमी करा जरा अरे तात्या दुसरी बरगडी आहे ना ती गप्प आहे तू बोल नको ए अरे चांगलं केलं तर चांगलं होईल वाईट केलं तर माती होईल ध्यानात ठेवा अरे बाळू अरे तो मंगळ्या आहे त्याला कधी अक्कल येणार आहे का तू बोल तू काय ठरवलं आहेस मोर अरे मी बी तेच विचारतो हाय बाळप्पा घरातल्यांचा लय हिरमोड झाला असेल ना व तात्या तू वय मोर मला जरा बाळप्पाशी बोलायचं आहे हा तुझ्या बापात जागा आहे काय ही निघ तात्या चल चल मंगळू चल शिकून घेऊ आपण सांग तरी काय म्हणणं आहे त्यांचं काय सांगू तुला ते म्हणतात गंगूताईच्या घरी जाऊन राहा अरे मग काय वाईट म्हणते मला लोकांच्या दारात राहून चाकरी नाही करायची हाय का लोकांच्या अरे भन हाय तुझी उलट मी आता म्हणतो तू जाया पाहिजे